ना बेल्ली या उम्या त्या नुसतं उचलू आणच गाठ तुझा पोपट घरी चालू करा चला जल्दी जल्दी 3 वाजेपर्यंत किती वाजला आता 2 वाजलं काय आउट आहे आउट आहे आउट आहे किल्ल्याने तानाजी कडू असतील आणि डॅनी लोंगले अतिश दरेकर असतील मॅचचा आनंद लुटण्यासाठी आले तर त्यांचं सुद्धा आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल जायचंय चला यानंतर लगेच आपण डॅनी लोंगले यांचा सत्कार करून घ्यायचा आहे कारण नारायण उघडा आपल्या हस्ते डॅनी लोंगले यांचा सत्कार करून घ्यायचा आहे कारण ज्याने उमरोलीचा एक कोहिनूर हिरा असेल साहिल लोंगले याला साता समिंदर पार नाव केलं आणि त्याचा पाठीराखा म्हणजे मोलाचा वाटा असेल तो डॅनी लागोपाठ 16 नाईट मॅच खेळलेली एकमेव टीम असेल ती म्हणजे उमरोली आणि 16च्या 16 नाईट मॅच मी त्यांच्या बघितल्यात आणि एकमेव टीम असेल ती उमरोली कर्जत मधील आणि दादू दरेकर यांचे पॅकर असतीलच कुठेही असले तरी खूप मोठे टुर्नामेंट पॅक केले असतील आणि तानाजी कडू यांचे ते त्यांचे गुरु देते कारण आमचे पण गुरु कर्जत तालुक्यातील महागुरु असतील जे त्यांचं नाव आहे तानाजी कडू आणि तानाजी आणि पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय हॅलो हॅलो तानाजी कडू गुंडगे टेनिस आणि नेरळ टेनिसचे भागीदार जाते यांच्या खूप मोठा लाख मोलाचं योगदान आहे गुंडगे टेनिस आणि नेरळ टेनिससाठी तानाजी कडू यांचा सत्कार
वरणे गुंडगे गावमध्ये वरणेगाव येतो, पळदर येतो, नागुरळा येतो, तिघर येतो, बिसेगाव येतो. का चला दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्फत. गोलंदाज असेल बीड संघाचा भरत. आणि या दोन मॅच मध्ये जो जास्तीत जास्त धावा करेल त्याला बाय असेल. म्हणजे अनिल हिरवाच्या डोक्यामध्ये धावा असतील बरोबर ना. नंतरच्या मॅच मध्ये जो लो स्कोर राहील तो वंजरवाडीला. साधा जर इथं मनोज झोरे श्रीच्या रेसमध्ये आहेत. त्यानंतर कोण आहे आनंद. वरणेगावचे 2 सितारे आपल्या इथं रेसमध्ये बघायला भेटत आहेत. श्रीच्या रेसमध्ये बाईक म्हणजे मनोज झोरे आज स्वतः चालवते बाईक. त्यांच्यात नशिबात येते बाईक. कोणी किती पण का परत त्याच ऑफसाईडच्या दिशेने मारताना चेंडू जातोय फरार 4 धाव्यांसाठी. चला स्पीडअप करायचा मॅचला. नक्कीच जर पाहिला तर टीम बिलवले जाऊन पोहोचली 18 या आकडावरती आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोर पटका केसला आहे. अनिल हिरबा आपण पाहतोय फलंदाजीसाठी. नक्कीच बिलवले टीमचा एक ट्रम्प कार्ड रन मशीन ज्याची ओळख आहे तोच आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर परेश आपण पाहतोय. परेश देखील एक दर्जाचा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. त्याचा बाट मधून देखील मी अनेक वेळा धाबा येताना पाहिल्यात. परंतु आता मात्र टीमला गरज आहे 3 षटकांची मॅच. ज्यावेळेस पुन्हा एकदा अडबा बाट नाव फटका खेचलाय. प्रोटेक्शन देखील तैनात आहे त्या दिशेनं. आणि एकच धाव मात्र मिळतीये या चेंडूवरती. नक्कीच एका धावेनं धावफलकावरती वाढ होती. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली बिलवले टीम. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत जर पाहिला तर 3 चेंडूंची फेकी केली आणि 3 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्या भरत या गोलंदाजानं. आतापर्यंत भरतची चांगली गोलंदाजी राहिली परंतु चांगली म्हणावी तर थोडं त्याच्यावरती आक्रमण केलाय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय. धन्यवाद डिझे. नक्कीच अनिल हिरवाचा बाट मधून मोठा तडाखा पाहिला. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम भिलवले. ज्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली. इथून कमबॅक केला भरत या गोलंदाजानं. भरत देखील थोडासा मागडा ठरला जातोय. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 12 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. नक्कीच या 2 मॅच मध्ये जो हाय स्कोर करेल त्याला मात्र बाय मिळेल याची नोंद घ्यायची. या वेळेस पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टिपली या झेल संपवलाय अनिल हिरवाचा खेळ. नक्कीच अनिल इथे मात्र डगआउटच्या रस्त्याला परतावलाय. नक्कीच
जर पाहिला त्याच्या बाट मधून खऱ्या अर्थानं रन्स आपण पाहिल्या. 9 चेंडू आणि 24 धावेची भारदार केली आणि तो आता तंबूच्या आसऱ्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. ते आमच्या समावेत मात्र यशवंत पवार देखील आहेत. ते देखील सांगतायत की अनिल हिरबा मात्र एक विस्फोटक फलंदाज आहे खऱ्या अर्थानं बिलवली टीमचा. तो मात्र इथे डगआउटच्या रस्त्याला परतावलाय. आता मात्र इथे जर पाहिला तर 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागला जात आहेत. 26 म्हणजे 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र शेवटचा षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय. किरण हा गोलंदाज नक्कीच आमच्या समावेत देखील किरण पवार देखील इथे बसले गेलेत. नक्कीच स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं नाव खऱ्या अर्थानं 6 दिवस आपण पाहणार आहोत आणि त्याच्या जोडीला रवी वाघमारे देखील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे ते 2 स्कोरर आमच्या इथे समाज जोडले गेलेत आणि KTC लाईव्हची ही सर्व टीम खऱ्या अर्थानं जे अख्खे जगभर मात्र इथे लाईव्ह दाखवण्याचं काम मात्र करतायत ती टीम मात्र इथे आपण पाहतोय. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नक्कीच नवीन व्हिडिओ आपण पाहतोय पहिला तुमच्या भेटीस येतील. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे लोवर फुल टॉस कार्पेट लेवलला फटका खेचला ऑन साईडला आणि क्षेत्ररक्षकाने केली आज चुकी आणि चेंडू मात्र झालाय फरार. 4 धाब्यांसाठी चौकार आणि त्या चुकीचा मात्र फायदा मिळतोय भिलवले टीमला. चौकार आलाय. आपण पाहतोय परतचा बाट मधून. आता आपण पाहतोय इथे आतापर्यंत पहिला चेंडू फेकलाय आणि चौकार आला. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. इथे संजय वाघमारे सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतायत. इट इज वाट चेंडू खराब चेंडू. नक्कीच एक धाव मात्र बोनसच्या स्वरूपात मिळेल भिलवले टीमला. भिलवले टीम जाऊन पोहोचतीय 32 या आकड्यावरती. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. एक चेंडू त्यांना फेकी केले आणि धावा खर्च केल्या. आता त्या 6 धावा नक्कीच 2 अवांतर स्वरूपात आल्यात आणि एक चौकार देखील आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजीतून आल्यात. इथे लोवर फुल टॉस त्याला बरोबर पिक केलाय आणि क्षेत्ररक्षकांना 100% एफर्ट दिले होते परंतु चेंडू मात्र विकेट आहे का थोडासा हॉलिजन आमच्या डोल्यावरती आला माफी असावी. विकेट पाहायला मिळते. षटकार यस पंचांचा निर्णय विचार केला तर 38 या आकड्यावरती चेक करायचंय का. आमचे युट्यूबर देखील तिथे उपस्थित आहेत. ते निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार असेल. यस इथे चेक केलाय.
बरोबर रेषेवरती पाय त्याचा पडला आणि षटकार पाहायला मिळाला. आपण या इथे कोणी येते येऊ नये. 12 खेळाडू आहे तुमचा. षटकार आहे नक्कीच. पंचांचा निर्णय षटकार. इथे चेक केला मित्रा. तुमचा 12 खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहे. षटकार आलाय. चला मॅच स्टार्ट करायचे पंच. हॅलो. यानंतर जो 12 प्लेयर असेल त्यानेच वरती यायचे. काल विराने टीमला पॅनलाइज केलेलं आहे म्हणून कोणी दुसऱ्या प्लेयरने यायचं नाही. 12 प्लेयर असेल त्यांनीच यायचं आहे. तो जो काय असेल त्याचा निर्णय तो फायनल असेल. काल विराने टीमचा प्लेयर तिथं आला त्यामुळे पॅनल्टी दिले म्हणून यापुढे सर्व टीमला सूचना असेल जो 12 प्लेयर असेल आणि आयोजक निर्णय देईल तो फायनल असेल. यस चला मॅच ऑन करायची आहे. 12 खेळाडू व्यतिरिक्त जर कोण खेळाडू आलात त्या टीमचा तर पॅनलाइज केला जाईल. याची देखील नोंद घ्या. 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. संजयजी वाघमारे सर आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. नक्कीच इट इज बॅड चेंडू, खराब चेंडू. एका अतिरिक्त धाब्यानं धावफलकावरती धाबा लागला जात आहेत. 39 धाबा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर तिसरा षटक मात्र इथे प्रगती पथावरती पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका फसलाय. स्वतः गोलंदाज मात्र चेंडू खाली होता परंतु त्याचा आवाकाच्या बाहेर झेल होता. तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. नक्कीच आमचे पाहुणे इथे या स्पर्धेतून रजा घेण्यात नक्कीच शेवटच्या दिवशी मात्र नक्कीच पाहायला मिळतील. आमच्या डॅनी दादा असतील उमरोली गावच्या टीमला 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर दादू दरेकर आणि डॅनी लोंगले या दोघांनी मात्र या टीमला 7 समुद्र पार नेऊन ठेवलाय. नक्कीच जर पाहिलं तर साहिल लोंगले नुकतीच ISPL झाली आहे तर त्या ISPL मध्ये देखील त्याची निवड झाली होती आणि टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे साहिल लोंगले नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय त्या टीम मध्ये. आणि ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं उमरोली टीमचा. रत्नदीप असेल नक्कीच खूप सुंदर खेळाडू आपण पाहतोय त्या टीम मध्ये. तर जाऊया मॅच कडे.
जिथं मॅच रंगली गेली बिलवले विपक्षात बीट टीम नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 43 धाबा आतापर्यंत कुठून काढल्यात बिलवले टीमनं. यावेळेस मात्र पंचांकडे दाद दिली मागितली जाते परंतु पंचांनी पेटाळली. इथे लेखपायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धाव्यानं धावफलकावरती वाढ होती. 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते बिलवले टीम. अजूनही जर पाहिला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच सेकंड राऊंडला देखील नवीन बॉल दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक खऱ्या अर्थानं ठेवल्या आणि त्या बाईकचा मानकरी कोण असेल शेवटच्या दिवशी मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु अजूनही 3 रात्र मात्र आपल्याला काढायचे आहेत. 4 रात्र सॉरी. यावेळेस फटका फसलाय परंतु शतरक्षक पोचू शकला नाही. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा पार चौकार. चला बिलवलं टीम आपण लगेच मैदानात जायचं आहे. खूप वेळ खर्च होतोय कारण कालच्या दिवसात जर पाहिला तर 3 वाजता मात्र सामने उरकले होते. आजच्या दिवसात थोडासा विलंब होतोय खऱ्या अर्थानं पाहिला तर. थोडासा सामना जरूर उशिरानं चालू झाला परंतु शिंदेवाडीनं थोडासा कारणास्तव वेळेत उपस्थित राहिलं नाही. परंतु त्याला 2 रनची देखील पॅलेंटी दिली होती. चला अशाची पट्टी आणि मालवाडी टीम दोन्ही कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचा कर्णधार या लगेच टॉस साठी. अनिल इरबा साहेब आपण टीम मात्र लगेच मैदानात रवाना करायची. आज खूप वेळ होतोय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. 18 चेंडूचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 48 धाबा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 49 धाब्याची गरज असेल बी टीम समोर. हॅलो आणि आजची जी टीम निघेल सुपर 6 मध्ये त्यांनी उद्या ठीक 7:30 वाजता पहिली सेमीफायनल असेल. कारण निर्णय घेतलेला आहे आयोजकांनी आम्ही. कारण आणि परवा दिवशी जी होईल त्याची उद्या निघेल ती परवा होणार आहे. कारण आपल्याला सामने 3-3 षटकाचे करायचे आहेत जेणेकरून फायनल आपली रविवार शनिवारी अंधारामध्ये झाली पाहिजे. म्हणून जी टीम निघेल त्यांनी उद्या पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी 7:30 वाजता यायचं आहे. संघाला सूचना असेल पहिली सेमीफायनल उद्या असणार आहे. यस आजची टीम क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये जाईल त्याला उद्या देखील यावं लागेल. ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. नक्कीच 7:30 वाजता मात्र इथे पहिला चेंडू पडला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण कालच्या दिवसामध्ये वर्ण टीम मात्र इथे टॉप 6 मध्ये जाऊन धडक मारली. आमदारा चषकामध्ये एका ट्रॉफीवरती नाव कोरलंय. परंतु जर पाहिला तर आजच्या दिवसात कोण टॉप 6 मध्ये धडक मारणार आणि आजच्या दिवसात जी टॉप 6 मध्ये जो टीम धडक देईल त्यांना मात्र उद्याच्या दिवशी मात्र 7 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. या साध्या कोणाचाही ऐकलं जाणार नाही असा मनोज झोरे आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. कारण त्याने आयोजकांनी निर्णय घेतलाय.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या इनिंगला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. इथे जर पाहिला तर भिलवले टीम न मात्र 48 धाबा कुठून काढलात आणि 49 धाब्याचा टार्गेट रचलाय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण ज्यांना मागच्या मॅच मध्ये अक्षरशः टिसून गोलंदाजी केली, टिसा उपटली गेली होती फलंदाजांची, तोच आता इथे मात्र खराब सुरुवात करतोय, बिमरना सुरुवात करतोय. नासक्या बॉल कुसक्या बॉल खऱ्या अर्थानं इथे मैदानात फेकला गेलाय. येणारा चेंडू मात्र इथे फ्रीचा असेल, मुक्त खेळण्याची संधी असेल. नक्कीच टार्गेट मात्र 49चा असेल, परंतु जर अशी गोलंदाजी केली ना तर नक्कीच बी टीम सहजरित्या पाठलाग करू शकेल. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा नो. नक्कीच आणि बॉलर बाद असेल पंच. नक्कीच बॉलर या सामन्यामध्ये बॉलिंग करू शकत नाही, कारण लगातार से 2 चेंडू त्यांना 8 फॅक्टर से नो फेकलेत. गोलंदाज मात्र बाद. नक्कीच 2 धावा मात्र इथे अवांतरचे मिळतात आणि एक लेग बाय म्हणजेच 3 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. आता कोणावरती जिम्मेदारी सोपवणार. पहिला P1चं पहिलं षटक आहे आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये प्रवीण सारखा गोलंदाज अशा चुका करणार हा कुठेतरी थोडसा चुकीचं पाहायला मिळते खऱ्या अर्थानं भिलवले टीम साठी, कारण टार्गेट देखील मोठं रचलं गेलंय भिलवले टीम ना. त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत एकही चेंडू फेकला नाही आणि 3 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल. तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती मोहन लोते. नक्कीच हा देखील एक चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. खालापूर तालुक्यातील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पुल केलाय, चेंडू मात्र झालाय सक्सेसफुल. हा येतोय हाय अँड हँडसम ब्युटिफुल षटकार. पारू तर नेसली पण परंतु नवरा इथे सजवायचा आहे. नक्कीच षटकार आलाय आणि या वेळेस मात्र बॅटची कडा आणि लिरवा कोणतीही चुकी करणार नाही. पहिला बॅक थ्रू, पहिला मुतखडा बाजूला. नक्कीच इथे डीजे मास्टर न तर इथे नाचायचा मूड केलाय खऱ्या अर्थानं. नक्कीच इथे पहिला इथे बॅक थ्रू मिळवलाय, माधव बॅक टू डगआउटला पाठवलाय आणि इथे प्रकाश देखील इथे उपस्थित आहे. प्रकाश आपण डान्स करायचा आहे. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मोहनवरती हल्ला चढवला होता पहिल्या चेंडूवरती.
परंतु दुसऱ्या चेंडूवरती ईट का जवाब पत्थर से दिलाय गोलंदाज मोहन लोतेना. विकेट आली आहे. न्यू बॅटर भरत इंटर झालाय. भरत मात्र आडवा बाट न केलायचा होता. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतो ना तेव्हा तेव्हा गोलंदाजाला मात्र डोकादुखीदायक ठरतोय. कारण आपण पाहतोय वारंवार आपण पाहतोय उजव्या फलंदाजाला आपण गोलंदाजी करतोय. परंतु एखादा बॉल आपण पाहतोय खराब फेकला जातोय त्याचा फायदा मात्र लेफ्ट हँड बॅटरला होतो. परंतु इथून मात्र मोहन लोतेना मात्र ते हेरलंय आणि सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर धावसंख्येचा विचार केला ना तर जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. अजूनही जर विचार केला तर 4 चेंडूची फेकी केली. 2 चेंडूची फेकी इथून बाकी आहे. या 2 चेंडू मागे 2 मोठे फटके आले ना तर नक्कीच बीट टीम मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल. यावेळेस कव्हर पॉइंटच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू फरार 4 धावांसाठी येतो. हॅलो चला सचिन सचिन यायचं आपण इकडं. थोडासा मालवाडी टीमचा आक्षेप आहे. सचिन या आपण म्हणजे त्यांचा क्लिअर करून घेऊया आपण म्हणजे थोडा पुढं प्रॉब्लेम नको. हां ते क्लिअर करून घेऊ आपण फक्त. सचिन या आपण हाशीच्या पट्टीचा सचिन थोडंसं आक्षेप आहे फक्त त्यांचा क्लिअर करून घेऊया आपण. या आपण तोपर्यंत इकडे. हॅलो हॅलो चला इथे मात्र सुरेख आपण पाहतोय षटक हाताळला मोहन लोतेना. जरूर पहिल्याच चेंडूवरती षटकार आला परंतु तिथून मात्र सुरेख गोलंदाजी केली. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर विचार केला षटकार आलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर रितेशच्या बाट मधून मोठा तडाखा पाहिला. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. या 6 धावसंख्येनं धावफलकात वाढ होतीये. धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या आकड्यावरती. ज्यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि निर्वा धावतोय मागे परंतु त्याचा आव्हान कसं बाहेर झेल होती. नक्कीच इथे 2 धावा मी ते पलून काढला दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. भरत आणि त्याच्या जोडीला रितेश आपण पाहतोय. रितेशचा जर विचार केला ना तर आतापर्यंत 7 चेंडू पेस केलेत आणि 14 धावेवरती खेळतोय. आणि भरत आत्ताच 1 डाऊन साठी आलाय. 2 चेंडू पेस केलेत. त्यानं 1 धाव मात्र आपल्या टीम साठी जमा केली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश मागील मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी परंतु झेल देखील ड्रॉप. क्षेत्ररक्षक मात्र पावसाळ्याची वाट बघ काय उन्हाळा चालण्याची वाट बघ. विकेट किपर ही धावन आणि तू ही ना. धन्यवाद डीजे. तर दुसरा धक्का बसलाय बी टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल आपण पाहू शकाल. नक्कीच मंगेशचं स्वागत केलं होतं षटकारानं परंतु तिथून मात्र मंगेशनं ते हेरलं आणि मात्र सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली गेली.
आतापर्यंत 8 धाबा खर्च केल्यात मंगेश या गोलंदाजांना. इथे आडवा बाट ना फटकाला जवाब. स्वीट ऑफ द साऊंड हाय अँड हँडसम येतोय षटकार. या षटकारानं धावफलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बी टीम अजूनही जर विचार केला तर 8 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. नक्कीच 8 चेंडू 19. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय गोलंदाज मंगेशनं. मंगेशचं थोडस कौतुक केलं होतं परंतु या सामन्यामध्ये त्याच्या पिस उमटलेत खऱ्या अर्थानं गोलंदाजीतून. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीतून आलेत. हे 2 षटकार किती मागणे ठरतील हे देखील पाहावं लागेल. या वेळेत पुन्हा एकदा आडवा बॅटनं मिड विकेट मात्र क्लिअर केलाय. शेवटच्या क्षणाला मॅच मात्र मोमेंटम चेंज करणारा षटकार येतोय. नक्कीच या षटकारानं मात्र मॅच खुली केली खऱ्या अर्थानं. प्रज्योत नक्कीच शेवटच्या बॉल वरती निर्णायक षटकार आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आलाय रितेशचा बाट मधून. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी मात्र 13 धावा कुठून काढावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. चला बिलवलं टीम आपण खूप वेळ घेत आहेत. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच ताकीद द्यायचे. आपण जर असा वेळ घेतला तर आपले सामने कसे टाइम वरती उरकतील. नक्कीच बिलवलं टीम आपण देखील थोडस कॉपरेट करा मित्रांनो. 6 चेंडू आणि 13 धाब्याची गरज. सामना होता कुठे आणि येऊन ठेपलाय कुठे. ती प्रवीणची जी चुकी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली ना पहिल्या षटकामध्ये. 2 बिमरचे चेंडू आणि त्याच्यावरती जर पाहिला तर 3 धावा एक्स्ट्राशा मिळाल्या. आणि नंतर आपण पाहतोय मोहन लोथेनं गोलंदाजी केली. त्याच्यावर देखील एक चौकार आणि एक षटकार देखील पडला. आणि मंगेश वरती मात्र खऱ्या अर्थानं आक्रमण केलं. 3 षटकार त्याच्या गोलंदाजीतून आलेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते बी टीम. आता मात्र 13 धावा करायच्या 6 चेंडू मागे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज धनाजी. आणि पहिला चेंडू फसवा पाहतोय परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच पाहतोय. प्रवीणला आपण पाहतोय. प्रवीण थोडासा चुका जरूर करतोय परंतु टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थानं लीड करत असताना अनिल हिरवा त्याला सांभाळून घेण्याचं काम करतोय खऱ्या अर्थानं. जेव्हा जेव्हा टीम मात्र इथे संकटात येते ना तेव्हा तेव्हा टीमचा खऱ्या अर्थानं पाठीचा कणा म्हणून कॅप्टन जेव्हा आपल्या टीमला सांभाळून घेतो ना तेव्हा मात्र या टीमचा कॉन्फिडन्स हाय होतो. यावेळेस खराब चेंडू पुन्हा एकदा. नक्कीच एक्स्ट्रा धाव मात्र इथे जोडली जाते. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गल्लीमा टप्पा. नक्कीच गल्लीमा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योत. जसा चेंडू पडतो ना तसा आतल्या दिशेनं वळतोय. हीच गोलंदाजी खऱ्या अर्थानं हवी आहे आपल्या टीम साठी आणि तीच गोलंदाजी करतोय.
यावेळेस लोवर फुल टॉस त्याला बरोबर पिक केलाय आणि चेंडू मात्र सीमारेखा पलीकडे येतोय चौकार. ठोक डीजे. डीजे नक्कीच इथं सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. कंपल्सरी 7 धावा बनवाव्याच लागतील तरच सामना विन होऊ शकतो. कारण 49 धावेचा टार्गेट इथं सेट केलं बिलवलं टीमनं आणि ते सेस करत असताना बी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. आता मात्र 7 धावेची गरज. 7 धावा 3 चेंडू. नक्की सुरेख चेंडू सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला सामना लगेच सुरुवात करायची. यावेळी पुन्हा एकदा आडवा बाट ना आणि फटका मात्र फसला होता परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि चेंडू मात्र सीमा पार येतोय शेवटच्या क्षणाला. षटकार. चला आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 1 धावेची गरज.